आई गेल्यानंतर कळलं की आईने तर लाखो कमवून ठेवले होते मुलांसाठी, आणि मुलांनी तर मग. ही अनोखी वाटणी प्रेरणादायी कथा नक्की ऐका. आज संदीपच्या आईचं 13वं होतं. ती कर्करोगाने जाऊन आज 13 दिवस झाले. त्याला आईने कधीच त्याच्या वडिलांबद्दल कळूच दिलं नाही आणि ती मरण पावली. आणि ती मरण पावल्यानंतर संदीपला वडिलांबद्दल कळू नये याची खास खबरदारी देखील घेतली होती. त्याच्या आईने मरणाआधीच त्याची आई शेवटच्या काळात त्याच्या सावत्र बहिणीकडेच होती, केरळमध्ये. तिची इच्छाच होती तशी की शेवटच्या क्षणापर्यंत आणि त्यानंतरची सगळी कार्य ही गावात व्हावी. अर्थात कर्करोगाने पीडित असल्याने आईला आधीच तिच्या मरणाची थोडी कुणकुण लागली होती आणि म्हणूनच ती संदीपकडून मुंबईतून निघून थेट मुलीकडे गावी जाऊन राहिली होती. आणि गावी भाषा वेगळी. आईला बहिणीला येत असायची, पण संदीपला नव्हती येत. त्याला आठवलं, मरणापूर्वी तो सहकुटुंब गावी गेला होता तेव्हा सावत्र बहिणीने भाषेचा अडसर असूनही त्यांचं उत्कृष्ट असं पद्धतीने आदरातिथ्य केलं होतं. आई 2 बहीण भावांमध्ये दुभाषकाचं काम करत होती, कारण बहिणीला तमिळ यायची फक्त, आणि संदीपला मात्र मराठी, हिंदी, इंग्रजी संवाद साधताना आई नसायची तेव्हा संवादाचा अगदी बट्ट्याबाळ व्हायचा बघ. आणि आता तर आईच नाही त्यांची मदत करायला. अचानक मन भानावर आलं संदीपचं. तो सहकुटुंब रेल्वेतून उतरायची तयारी करत होता. स्टेशनवर जवळजवळ येत चाललं होतं तसं त्याचं मन परत हळूच आतल्या मनाला साथ घालू लागलं. त्याच्या मुलीला किती छान कपडे आणि सोन्याचे दागिने दिले होते बहिणीने, आणि हे कमीच की काय, तिच्या शेजारणींनीही द्यावे. एवढी घनिष्ठता कुठे अनुभवली नव्हती त्याने. तो तिकडे गेला म्हणून सगळे ओळखीचे सोयरे येऊन त्याला सहपरिवारासह भेटून गेले. येताना कोणीही खाली हात आलेच नव्हते. कोणी मिठाई आणि तर मोठे केळीचं घड घेऊन आले होते. त्याच्या छोट्या मुलीला कोण अप्रूप वाटलं होतं ह्या गोष्टीचं. अगदी खूप खुश असायची त्याची मुलगी आणि बायकोसुद्धा गावी आल्यावर. संदीपच्या बायकोनेही खूप मदत केली होती तिच्या परीनं, आणि पाठिंबासुद्धा होता तिचा संदीपला. जेव्हा जेव्हा तिला सुट्टी नसे ती संदीपला सांगायची, जाऊन ये तू गावी आईकडे. तिलाही गावी खूप आपलेपणा वाटायचा, पण नोकरीमुळे एवढ्या लांब जाणं अशक्यच व्हायचं आणि सारखी रजाही तिला मिळणार नव्हती. पण त्याही परिस्थितीत दोघेही तडजोड करून सांभाळून घेत होते. आणि गावी बहीण आईचं सगळंच प्रेमाने अगदी करत होती, आणि म्हणून ह्या दोघांना खूप पाठबळ होतं तिचं. आई अचानक गेली आणि बहिणीच्या मुलीचा फोन आला आई गेल्याचा. ती पोलीस होती आणि तिला इंग्रजी चांगलं अवगत होतं. तिनेच कळवलं आई गेल्याचं, नाहीतर भाषेचा अडसर कसं कळलं असतं यांना मुंबईत. शेवटचं मुखदर्शनही लाभलं नसतं. आयुष्यभर सल लागून राहिली असती तशीच. संदीप जरी विचारात गुरफटलेला, पण नजर मात्र चाणाक्षपणे इच्छितस्थळ आल्याचा सुगावा देऊन गेली, आणि तो तडक सामान आणि कुटुंबियांना रिक्षाने घेऊन बहिणीच्या घरी पोहोचला. बहिणीने सगळी तयारी करून ठेवली होती कार्याची. भाऊ बहिणींचीच वाट बघत होती, आणि त्यानंतर भाऊ वहिनीची वाट बघत होती, आणि आईच्या 13वं कार्य सुरळीत पार पडलं ते बहिणीमुळेच. बहिणीने कसलीशी महत्त्वाची कागद संदीपच्या हाती सुपूर्द केली, आणि बहिणीच्या मुलीने इंग्रजीतून संवाद साधला मामाबरोबर. मामा, हे आजीचं बँकेत ठेवलेल्या पैशांचं तपशील आहे बरं. आई म्हणाली की तूच बघ त्याचं काय ते. संदीपने कागद उघडून वाचून पाहिला. आईने लाखो रुपये जमवून ठेवले होते आणि बहिणीने त्याकडे एकदम सहजपणे दिलं होतं. व आढेवेढे ना त्या पैशावर हक्काची झालर. एवढा विश्वास. थोड्या दिवसातच जिथे लोक भांडतात भावांमध्ये, बहीण भावांमध्ये, जिकडे आईवडिलांच्या मालमत्तेचे भांडवल होऊन मोठी मोठी भांडणं होतात,
तिथे हा अनुभव अनपेक्षितपणे पण त्याला कायमस्वरूपी हक्काची बहीण देऊन गेला. जिथे भाषा समजत असूनही भावंड एकमेकांना सांभाळून समजून न घेता मालमत्तेच्या वादात अडकतात, भांडतात, तिथे हा प्रसंग सुखावणारा होता. संदीपचं मन आणि ऊर दोन्हीही अभिमानानं दुथडी भरून आलं आणि डोळ्यात अश्रू वाहू लागले. त्याने आदरयुक्त नजरेने बहिणीकडे एक कटाक्ष टाकला आणि तो त्याच्या भाचीला म्हणाला, मी याचे समान भाग करेन आणि माझा हिस्साही बहिणीला कामाला आला तर चांगलंच आहे. त्याने मनात ठरवून टाकलं. निरोप घेताना संदीप आपल्या सावत्र बहिणीचा सक्का भाऊ झाला होता. वास्तविक त्याने आतापर्यंत मित्रपरिवारात त्यांचे अनुभव ऐकले होते. आई वडील गेले की आनंदाने एकत्र नांदणारी भावंड देखील वेगळी होतात. संदीपला आई गेल्यावरही बहिणीच्या रूपात एक अनोखं नातं मिळालं होतं, ते देखील कायमस्वरूपी. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही भाऊ आणि बहिणीची ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. अशाच वेगवेगळ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.